एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आणि त्यानंतर सुद्धा राज्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह इतर पक्षांची वाट धरली। आता त्यात कोल्हापूरची भर पडली असून एका नियुक्तीमुळे होलसेल राजीनामे पडले। पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भूकंप। जिल्हा प्रमुखाच्या निवडीवरून राजीनामास्त्र। जायचंय त्यांनी जा, आदित्य ठाकरेंची भूमिका। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा भूकंप झालाय आणि त्याचं कारण ठरली आहे जिल्हा प्रमुखांची निवड। रविकिरण इंगवले यांचं नाव जाहीर होताच कोल्हापुरात राजीनाम्यांचं पेव फुटलंय। महत्त्वाचं म्हणजे शहर प्रमुखपदी नव्यानं निवड झालेल्या हर्षल सुर्वे यांनी सुद्धा राजीनामास्त्र उगारलंय। उपनेते संजय पवार यांनीही राजीनामा देत उद्धव ठाकरेंसोबत हनुमानासारखा राहणार असल्याचं सांगितलं। त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। जसे प्रभू रामचंद्राच्या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धव साहेबांवर राहणार आहे। मी कुठल्याही विरोधकांच्या बळी जाणार नाही आहे, गेलेलो नाही, जाणार नाही। अनेक फोन येत आहेत कालपासून, पण गेलो नाही। मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार। संजय पवार यांनी आपला निर्णय बदलावा यासाठी शिवसैनिक त्यांची मनधरणी करतायत। त्याचसोबत रविकिरण इंगवले यांचं नेतृत्व मान्य नसल्याचंही कार्यकर्ते म्हणतात। संजय पवारला आमची एक पहिल्या पक्षाची पहिली बैठक होती। त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं तुमचा कुठलाही निर्णय जोपर्यंत आम्हाला तुम्ही कळवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला माध्यमांच्या समोर जाऊ देणार नाही आहे। आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितले की तुम्ही राजीनामा उपनेते पदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या। संजय पवार साहेबांसारखा माणूस आतापर्यंत आम्हाला त्यांनी प्रत्येक गोष्टीत सहकार्य करत आलेले आहेत। नेता म्हणून मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीत चांगलं वाईट मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे। आज ते जर राजीनामा आम्ही त्यांना विनंती करायला लागलोय की त्यांनी राजीनामा त्यांचा उपनेते पदाचा मागे घ्यावा। त्यांनी जर तो मागे घेतला नाही तर आमच्यासमोर आम्ही या व्यक्तीबरोबर काम करू शकत नाही। आम्हालाही राजीनामा देण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही। जिल्हा प्रमुख निवडूला प्रथमतः आमचा विरोध नाही आहे। आमचं एकच मत होतं की संजय पवार गेले 36 वर्ष शिवसैनिक म्हणून काम करतात। त्यामध्ये त्यांनी अनेक पदं भोगली आहेत। आता ते उपनेते म्हणून काम करतात। एकदा त्यांना विश्वासात घेऊन ही निवड व्हायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा होती। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भूकंप झालेला असतानाही आदित्य ठाकरे यांनी मात्र ज्यांना जायचंय त्यांनी निघून जा अशी निर्वाणीची भूमिका घेतली आहे। पक्षात वाद नसतो। जे उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतं। ज्यांना काम करायचं असतं सोबत त्यांनी काम करावं, ज्यांना नसेल करावं की काय कारण शोधत असतील तर त्यांनी जावं। खरं तर एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला आधीच मोठं भगदाड पडलंय। त्यानंतरही पक्षामध्ये गळतीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये। आता त्यात कोल्हापूरची देखील भर पडलेली आहे। एकीकडे कोल्हापुरात पावसानं उसंत घेतलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मात्र राजीनाम्यांचा पाऊस पडतोय। त्यामुळे आता ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे उपायांची कोणती छत्री वापरतायत हे पाहायला हवं। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।